काही नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, तेव्हा आता सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कोणाच्या हातात राहत नाही. राजकारण स्वार्थी आणि मतलबी झालेलं आहे. लोकांना तात्कालिक फायदे हवे, त्यासाठी लोक जातात. लोकांना आपल्या प्रॉपर्टीज वाचवायची आहे, संपत्ती वाचवायची आहे, आणि सरकारकडून प्रचंड दबाव भाजपकडून जो असतो, केंद्रीय तपास यंत्रणांचा, त्याच्यामुळे भयभीत होऊन लोक जातात. शरद पवारांना सोडून गेलेले लोक किंवा फार चांगल्या आनंदी मनाने गेले असतील असं मला वाटत नाही. अजित पवारांचा ज्या प्रकारे अपमान सुरू आहे भाजपमध्ये, म्हणजे अजित पवारांना न विचारता त्यांच्याच पक्षातल्या माणसाला मंत्री केलं भुजबळला. अजित पवारांना झोप पण लागत नसेल या घटनेमुळे, की जे पक्षाचे नेते आहेत, प्रमुख आहेत अजित पवार, त्या पक्षाचा एक नेता जो त्यांच्या पक्षाचा आमदार आहे, अजित पवारांना न विचारता दिल्लीतून त्यांना मंत्री करण्याचे आदेश येतात. एक लक्षात घ्या, अशा वेळेला काय करायचं? उद्या एकनाथ शिंदेच्या पक्षातल्या एक दोन लोकांना असे दिल्लीतनं आदेश घेऊन येतील. काही लोक त्या प्रयत्नामध्ये आहेत. नाही, हे असं होतंय यामुळे का की शरद पवारांची जी नवी पिढी आहे ती भाजप बरोबर जाण्यास व्याकुळ असल्यानं कदाचित अजित पवारांचं महत्व कमी करून या मोठ्या गटाला भाजप बरोबर घेणं. कारण तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेची नवी पिढी ही अशा पद्धतीने गेली दुसऱ्यांबरोबर, किंवा बीजेपी बरोबर शिंदे गेले किंवा काय, तसंच शरद पवारांची नवी पिढी असा निर्णय घेऊ शकते का? पवार नाही घेणार, पण पवारांची नवी पिढी घेऊ शकते? मला वाटत नाही तसं. सुप्रिया सुळेंचं नाव तुम्ही वारंवार घेताय किंवा अन्य काही नेत्यांची नावं घेताय. त्यांना तहान नक्कीच लागली असेल, पण तहान लागल्यावरती कोणी गटारातलं पाणी गढूळ पाणी पित नाही. बरं, त्यांना तहान नक्कीच लागली असेल, त्याची सगळ्यांना लागली असेल. कारण सहकार क्षेत्रामध्ये असल्यामुळे कारखाने आहेत, सूतगिरण्या आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या टप्प्यात उडी मारायची किंवा महासागरात उडी मारायचं म्हटलं तरी त्या महासागरामध्ये इतक्या लाटा उसळलेल्या आहेत, इतकी गर्दी आहे त्याच्यामध्ये. प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत ते धडपडतायत तिथे अस्तित्वासाठी. नवीन जाऊन काय करणार? या मुलामध्ये आणखी एक महत्वाचं विधान आहे की 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी दगा दिल्यानं महाराष्ट्राचं राजकारणाची दिशा बदलली असं फडणवीस म्हणतायत. यासाठी त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री म्हणून माझ्या नावाची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली होती, पण महायुतीला बहुमत असतानाही उद्धव ठाकरे यांनी दगा दिला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणखी असं म्हणतात की शरद पवार यांनी 1978 1992 मध्ये अशा प्रकारे पक्ष फोडून तडजोडी करून सरकार बनवलं. त्यामुळे राजकीय संधी साधूपणा हा काही नवीन नाही, मात्र राजकारणात नीतिमूल्यांचं अवमूल्यन चिंताजनक आहे. देवेंद्र फडणवीस यांना नीतिमूल्यांची चिंता वाटते, अवमूल्यनाची. हे वाचून जरा बरं वाटलं. कारण ज्यांचे दाऊद इब्राहिम बरोबर संबंध आहेत, ज्याने भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवला किंवा संपत्ती गोळा केली, ज्यांना मोदी, शहा आणि फडणवीसांनी तुरुंगात टाकलं, हे सगळे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत. आणि त्याला रंगसफेदी करण्यासाठी फडणवीस म्हणतात की नीतिमूल्यांच्या घसरणीची मला चिंता वाटते. मग ती मूल्य तुम्ही जपली का नाही? सत्तेसाठी तुम्ही स्वतःला इतकं खालच्या स्तरावरती का नेलं? हा पहिला प्रश्न. दुसरं, ते जे म्हणतायत 2019 साली उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही किंवा काही दगा दिला, हे पूर्णपणे चूक आहे. दगा भारतीय जनता पक्षाने दिला. आम्ही शेवटपर्यंत त्यांच्याशी चर्चा करण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता, पण त्यांनी चर्चेचे दरवाजे बंद केले. त्यांना जास्त जागा मिळाल्या आमच्यापेक्षा, हे खरं आहे. आमच्या जागा त्यांनी पाडल्या, हे खरं आहे. लक्षात घ्या, जो शब्द होता की पॉवर शेअरिंग 50-50, त्यांनी स्वतःच निवेदन ऐकावं. हॉटेल ब्ल्यू सी मधलं वरळीला जे बोलले होते, अमित शहाचं निवेदन ऐकावं. पॉवर शेअरिंग 50-50चा अर्थ त्यांनी समजून सांगायला पाहिजे महाराष्ट्राला. पॉवर शेअरिंग 50-50, सत्तेचं वाटप समसमान होईल.
आता सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद नाही असं त्याने तिथे सांगितलं होतं का? मुख्यमंत्रीपद म्हणजे काय धर्मादाय पद नाहीये ना. सत्तेच्या वाटपात मुख्यमंत्रीपद आहेच. बरं, मग तुम्ही तेच मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेला कसं दिलं? तुम्हाला शिवसेनेला द्यायचं नव्हतं, पण शिवसेनेतला फुटलेल्या गटाला तुम्ही दिलं. तुम्ही तेव्हा उपमुख्यमंत्रीपद द्यायला तयार नव्हतं, आमच्या धोरणात बसत नाही सांगितलं. आज तुमच्याकडे 2-2 उपमुख्यमंत्री आहेत आणि भुजबळांच्या नावाचा पण तिसऱ्या नावाचा विचार सुरू आहे उपमुख्यमंत्री म्हणून. हे तुम्हाला चालतं? तुम्ही दगा देण्याच्या विचारानंच ते राजकारण करत होता त्यावेळेला, की शिवसेनेला दगा द्यायचा, शिवसेनेचे तुकडे करायचे भविष्यामध्ये. त्यानुसार तुमची ती आखणी आणि मांडणी सुरू होती. ते खरं आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा मिळाली. येणारा काळ ठरवेल ती दिशा काय चुकीची होती की बरोबर होती. पण येणारा काळ हेही ठरवेल की भारतीय जनता पक्षासारखे दगाबाज लोक आज दिसत असतील महाराष्ट्राच्या राजकारणात, ते उद्या असतीलच याची खात्री नाही. सर, जळगावमध्ये एका आदिवासी महिलेची प्रसिद्धी रस्त्यावर झाली, बाळाची नाळ दगडाने ठेचण्यात लागली. कुठेही सरकारचा आता गेल्या वर्षभरामध्ये रस्त्यावर प्रसूतीच्या किमान 100वर प्रसंग घडलेले आहेत. भिवंडी असेल, मेळघाट असेल, धुळे असेल, त्यानंतर ठाण्यातले आदिवासी पाडे असतील, तलासरी असेल. प्रसूतीला नेताना त्या बाळंतणीचं निधन झालेलं आहे तालुक्याच्या ठिकाणी नेताना. डोलीतून आणि झोळीतून हे न्यावं लागतंय. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी मत व्यक्त केल्याचं मी ऐकलं नाही.